नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय पवन सर या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आपण बघतोय येणाऱ्या कंबाईन पूर्व परीक्षेसाठी प्रश्नाची संभाव्य मालिका आणि या संभाव्य प्रश्न सिरीज मध्ये आज आपण दुसरं लेक्चर बघतोय। पहिलं लेक्चरला तुम्ही दिलेल्या प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पहिलं लेक्चर यूट्यूबला उपलब्ध आहे, ते लेक्चर तुम्ही पहिलं सर्वांना बघितलं असेल तर चांगली गोष्ट आहे, पण ज्याने अजून पण बघितलं नसेल तर ते पहिलं लेक्चर बघून घ्या। आजचं आपलं हे संभाव्य प्रश्न मालिकेमधला भाग आपला 2 असणार आहे। आपण भाग 1 टाकलाय, आजचा आपला दुसरा भाग आहे। ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण अतिसंभाव्य प्रश्न जे काही परीक्षेला महत्त्वाचे आहेत ते टाकण्याचा इथं प्रयत्न केलाय, तो घेण्याचा प्रयत्न केलाय, ज्याच्यामधून तो घटक त्या घटकामधले सब पॉइंटचं सगळं विश्लेषण हे तुम्हाला त्या लेक्चरच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असेल। तर सगळ्यात महत्त्वाची प्रश्न मालिकेला तुम्ही प्रतिसाद देताय त्याबद्दल सुद्धा तुमचे धन्यवाद। सगळ्यात महत्त्वाचा अभ्यास तुम्ही करत आहात, तयारी तुमची चालू आहे, पण तुमच्या तयारीला एक रिव्हिजनची जोड देता यावी त्यासाठी थोडेसे आमचे असे प्रयत्न सुद्धा तुम्हाला दिसतील। तर या प्रयत्नामधून सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मदत होईल तो कंटेंट रिकॉल करायला, त्या कंटेंटची रिव्हिजन करायला, ठीक आहे। त्यामुळे तयारी तुमची, प्रयत्न आमच्या अशा टॅगलाईन खाली हे सगळे लेक्चर सिरीज तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न कायमस्वरूपी असतो आणि या वर्षी सुद्धा राहील, लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचं आपले काही सोशल मीडिया चॅनल जे की जसं की हिस्ट्री बाय पवन सर हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा। बरेचसे मुलं लेक्चर बघतात पण ते सबस्क्राईब करत नाहीत। त्यानंतर आपलं टेलिग्राम बरेचशा लोकांना सापडत नाही, असं ते लिंक दिसत नाही, लक्षात ठेवा। तर सगळ्यात महत्त्वाचं आपलं टेलिग्राम चॅनल या नावानं आहे @history188 सर्च करा, जिथे तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल दिसेल, ज्याच्यावर तुम्हाला संभाव्य सराव प्रश्न सुद्धा सोडवता येतील। बऱ्याचशा मुलांना प्रश्न सोडवायचे असतात पण ते कुठून सोडवायचे लक्षात येत नाही किंवा ते दिसत नाही, तर असे संभाव्य प्रश्न सिरीज आपण सोडवण्यासाठी सुद्धा ते प्रश्न टाकतो, लक्षात ठेवा। आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे, कधी तुम्ही असाल इंस्टाग्रामवर तर ते पण फॉलो करू शकता, हिस्ट्री बाय पवन सर या नावानं तुम्हाला दिसेल, ठीक आहे। तर सगळ्यात महत्त्वाचं युट्यूबच्या माध्यमातून हे करत असताना, सुरुवात करत असताना आपला दुसऱ्या लेक्चर मधलं आपला पहिला प्रश्न, तर या प्रश्न या 1 तासाच्या किंवा पाऊण ते 1 तासामध्ये आपण जो काही लेक्चर घेतोय त्याच्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी मदत होईल अशी प्रश्न विश्लेषण याच्यातून तुम्हाला मिळेल, लक्षात ठेवा। तर त्यातला जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट चालू करूया आपला पहिला प्रश्न। तर आपला पहिला प्रश्न अचूक विधानं ओळखा, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला बरोबर विधानं ओळखायची आहेत आणि त्या बरोबर विधानामध्ये 3 वाक्य दिलेत, लक्षात ठेवा। पहिलं, सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना नामजोशींनी केली, म्हणजे इथं तुम्हाला माहित असायला पाहिजे सर्वंट इंडिया सोसायटी कोणाच्या, इथं नामजोशी दिलंय। सामाजिक सेवा आणि सुधारणासाठी समर्पित लोकांचा गट तयार करणं हा या सोसायटीचा उद्देश होता। एखादी संस्था, एखादी संघटना याचा उद्देश परीक्षेला विचारतात, त्यामुळे तो उद्देश आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, तो इथं उद्देश दिलाय। दुष्काळ निवारण संघटना, सहकारी संस्था आणि आदिवासी निराशांच्या उत्थानाच्या क्षेत्रामध्ये त्या सोसायटीचं प्रशंसनीय काम राहिलंय, काम केलंय, ते तुम्हाला तिथं त्याचं काम पण दिलंय आणि तुम्हाला विचारले अचूक विधाने ओळखा। आता 3 वाक्य दिलेत, तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे। मग फक्त अ बरोबर, अ ब बरोबर, ब क बरोबर आणि अ ब क बरोबर। तर सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर का असू शकतं, तर या प्रश्नाचं उत्तर असू शकतं तर अ वाक्य चुकीचं आहे, लक्षात ठेवा। कारण सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी ही नामजोशीची संघटना नव्हती, तर सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीची स्थापना 12 जून 1905 मध्ये गोपाळकृष्ण गोखले यांनी पुण्यामध्ये केली होती, लक्षात ठेवा, ठीक आहे। त्यामुळं सर्वंट ऑफ इंडिया सोसायटीचं दुसरं नाव होतं भारत सेवक समाज, ठीक आहे। त्यामुळे भारत सेवक समाज हा कोणाचा आहे, हा परीक्षेला क्वेश्चन आलेला। तर भारत सेवक समाज म्हणजे सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी हा गोपाळकृष्ण गोखले यांची संघटना, त्यामुळे पहिलं वाक्य चुकीचं आहे, लक्षात ठेवा। पण दुसरं वाक्य ब नंबर बरोबर आहे, कारण सर्वंट ऑफ इंडिया सोसायटी म्हणजे भारत सेवक समाजाचा उद्देश होता सामाजिक सेवा आणि सुधारणासाठी समर्पित लोकांचा गट तयार करणं, त्यानंतर देश सेवा करण्यासाठी, सामाजिक सुधारणा करण्यासाठी कार्यकर्ते तयार करणं, लक्षात ठेवा। हा सुद्धा ह्या संघटनेच्या स्थापनेचा काय होता, हेतू होता, त्यामुळे हा दुसरा उद्देश बरोबर आहे। त्यानंतर दुष्काळ निवारण संघटना, सहकारी संस्था, आदिवासी क्षेत्रा संदर्भात या संघटनेचं आपल्याला कार्य दिसतं, लक्षात ठेवा। म्हणजे ब आणि क या दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, पण अ नंबर मात्र चुकीचा आहे, ठीक आहे। आणि अचूक विधान ओळखा असं म्हणलंय
असलंय तर सगळ्यात महत्वाचं अ चुकीचा असल्यानंतर 3 पर्याय निघून जातात, ज्या तिन्ही पर्यायामध्ये अ आहे लक्षात ठेवा. ठीक आहे, 100% तुम्हाला माहित आहे अ चुकीचा आहे. बाकी तुम्हाला उद्देश माहित नसू द्या, काय प्रॉब्लेम नाही. कारण का खालचे ऑप्शन आहेत का ते तुम्ही एलिमिनेशन करा की बाजूला तुम्ही काढू शकता. कारण अ जर चुकीचं तुम्हाला माहित असेल तर तुमचे 3 पर्याय निघून जातील लक्षात ठेवा. डायरेक्ट तुमचं उत्तर राहतं, तुमचं उत्तर ब आणि क बरोबर आहे. भलेही तुम्हाला हे उद्देश जरी माहित नसले तरी चालतंय, कारण तुम्हाला 100% हे वाक्य चुकीचं आहे हे माहित आहे. आणि जर एखादं वाक्य 100% चुकीचं असेल हे माहित असेल तर खालच्या पर्यायामधून ते वाक्य बाजूला काढायचं, डायरेक्ट उत्तर राहतं. त्यामुळे ब आणि क हे त्याचं स्टेटमेंट आपल्याला बरोबर सांगता येईल. तर भारत सेवक समाजाच्या माध्यमातून गोपाळकृष्ण गोखलेंनी काम केलं. मग गोपाळकृष्ण गोखले एक मवाळवादी नेते होते लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे मवाळ नेते म्हणून गोपाळकृष्ण गोखले यांचं महत्व आहे. त्यांचे 2 न्यूजपेपर होते. एका न्यूजपेपरचं नाव होतं हितवाद आणि दुसऱ्या न्यूजपेपरचं नाव होतं नेशन लक्षात ठेवा. त्यामुळे हितवाद आणि नेशन हे 2 न्यूजपेपर कोणी चालू केले तर ते गोपाळकृष्ण गोखले यांनी चालू केले. गोपाळकृष्ण गोखले जरी मवाळ नेते असले तरी 1905च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिले होते आणि ते अधिवेशन झालं होतं बनारसला लक्षात ठेवा. त्यामुळे बनारस या ठिकाणी भरलेल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष राहिले आणि सगळ्यात महत्वाचं त्याच ठिकाणी त्यांनी वसाहतीचं स्वराज्य मागितलं. परीक्षेला क्वेश्चन विचारतील वसाहतीच्या स्वराज्याची डिमांड करणारे पहिले व्यक्ती कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे, पण सगळ्यात महत्वाचं ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशाच्या धर्तीवर त्यांनी वसाहतीचं स्वराज्य मागितलं होतं. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशाच्या धर्तीवर त्यांनी वसाहतीचं स्वराज्य मागितलं, पण त्या वसाहतीचं स्वराज्याला काही इंग्रजांनी सपोर्ट केला नाही. उलट वसाहतीचं स्वराज्य मागणं म्हणजे आकाशातील चंद्र मागण्यासारखं आहे असं कोण म्हणलं होतं तर असा भारताचा भारत मंत्री म्हणला होता. त्या भारत मंत्र्याचं नाव होतं मोर्ले लक्षात ठेवा. त्यामुळे मोर्लेनं आकाशातील चंद्र अशा अर्थानं काय केली होती? टीका केली होती लक्षात ठेवा. त्यानंतर 1905चं अधिवेशन झाल्यानंतर मवाळ गटाचं नेतृत्व हे गोपाळकृष्ण गोखलेंनी केलं होतं आणि झाल गटाचं नेतृत्व लाला लजपत राय हे दोन्ही लोक लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं इंग्लंडला गेले होते आणि बंगालची फाळणी रद्द करावी असा त्यांनी इंग्लंडला जाऊन पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केलेला. पण सगळ्यात महत्वाचं पाठपुरावा करत असताना आपण इंग्रजांना बंगालच्या फाळणीतून निर्माण झालेली जी काही स्वदेशी चळवळ होती का ती फक्त बंगालपुरती मर्यादित असावी, परकीय कपड्यावर फक्त बहिष्कार टाकावा असं गोपाळकृष्ण गोखले यांचं म्हणणं होतं. आणि इंग्लंडचा राजपुत्र जो भारतात येईल साला आम्ही त्याचं स्वागत करू असं गोखले म्हणत होते, पण आपण त्याच्या येण्यावर बहिष्कार टाकायचा असं झालांचं म्हणणं होतं. आणि लाला लजपत राय तिथं झालांचं नेतृत्व करत होते. ह्या 2 गट सगळ्यात महत्वाचं 2 लोकांचं शिष्टमंडळ इंग्लंडला गेलं होतं आणि बंगालच्या फाळणीनंतर राजपुत्र जो येणार होता त्याचं स्वागत करायचा का बहिष्कार टाकायचा असा तो वाद झालेला. तिथूनच खऱ्या अर्थानं झाल आणि मवळांमध्ये विचारांमध्ये फरक पडत गेला. त्याचा परिणाम 1907ला झाला. झाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली लक्षात ठेवा. त्यानंतर बहिष्काराबद्दल सुद्धा गोपाळकृष्ण गोखले यांचं महत्वाचं मत होतं. गोपाळकृष्ण गोखले म्हणले होते बहिष्कार हे शस्त्र आपण पराकाष्ठेचा उपाय म्हणून राखून ठेवावं. पराकाष्ठेचा उपाय म्हणून आपण बहिष्कार राखून ठेवावं कोण म्हणलं होतं तर गोपाळकृष्ण गोखले म्हणले होते लक्षात ठेवा. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखलेंनी शेवटचा उपाय म्हणून बहिष्कार वापरावा असा सल्ला दिला होता असं त्यांचं स्टेटमेंट होतं लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि 1905च्या बनारस अधिवेशनात सुद्धा अध्यक्ष होते. महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु म्हणून ज्यांनी काम केलं ते व्यक्ती गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे, त्यामुळे राजकीय गुरु होते आणि महात्मा गांधीला भारतात घेऊन येणारे सुद्धा कोण होते? गोपाळकृष्ण गोखले होते. त्यांच्या सल्ल्यानंच महात्मा गांधी 1 वर्षभर भारत फिरले होते लक्षात ठेवा. 1 वर्षभर कुणाच्या सल्ल्याने फिरले होते हा सुद्धा आयोगाचा काय होता? क्वेश्चन होता. ठीक आहे, त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले महत्वाची व्यक्ती आपल्याला मवाळ नेते म्हणून सांगता येतील. ठीक आहे, आणि हितवाद आणि नेशन हे त्यांचे 2 वर्तमानपत्र आहेत. हे दोन्ही वर्तमानपत्र महत्वाचे आहेत लक्षात ठेवा. त्यानंतर सार्वजनिक सभेच्या व्यासपीठावर सुद्धा गोपाळकृष्ण गोखले यांनी काम केले. गोपाळकृष्ण गोखले सार्वजनिक सभेचे पहिले सचिव राहिलेत लक्षात ठेवा. म्हणजे 1890 ते 1896 या काळामध्ये त्यांनी सार्वजनिक सभेचं सचिव पद सांभाळलेलं आहे. एवढंच नाही तर जेव्हा रानडेंना टिळकांनी सार्वजनिक सभेमधून बाहेर काढलं का तेव्हा गोपाळकृष्ण गोखले हे डेक्कन सभेचे सुद्धा सदस्य होते. कारण डेक्कन सभा त्यांनी 1896ला रानडेंनी स्थापन केली. त्याच्यामध्ये गोखले हे सुद्धा सहभागी झाले कारण गोखले हे न्यायमूर्ती रानडे यांचे शिष्य आहेत लक्षात ठेवा.
ठीक आहे. त्यामुळे गोखले रानडे यांचे शिष्य होते. त्यांनी डेक्कन सभेच्या माध्यमातून काम केलं होतं. रानडे यांचा जेव्हा मृत्यू झाला 1901 ला, तेव्हा रानडे यांचं काम पुढे घेऊन जाण्याचं काम करणारे व्यक्ती गोखले होते. गोपाळकृष्ण गोखले केंद्रीय कायदे मंडळाचे सुद्धा सदस्य राहिले होते. हे सुद्धा लक्षात असू द्या. केंद्रीय कायदे मंडळाचे सदस्य म्हणून काम करताना त्यांनी 1910 ला प्राथमिक शिक्षण सक्तीचं करावं यासाठी विधेयक मांडलं होतं. पण प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा असं जरी विधेयक असलं तरी ते विधेयक पास झालेलं नव्हतं. लक्षात ठेवा. सरकारनं ते विधेयक फेटाळलं होतं 1911 ला. पण गोपाळकृष्ण गोखले यांनी प्राथमिक शिक्षणाचं सक्ती करावी असं विधेयक सुद्धा 1910 ला मांडलेलं आपल्याला दिसतं. लक्षात ठेवा. तेव्हा प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत करा या मोहिमेचे जनक आपल्याला गोखले सांगता येतील. कारण गोखलेंनी सगळ्यात महत्वाचं पाठपुरावा केंद्रामध्ये केला होता. ठीक आहे. त्यामुळे गोपाळकृष्ण गोखले यांच्याबद्दल ही माहिती लक्षात असू द्या. परीक्षेला क्वेश्चन विचारला जातो तेव्हा आपल्याला हे माहिती असायला पाहिजे. आणि एकदाच काँग्रेसचे अध्यक्ष झाले ते मात्र 1905 आपल्याला दिसून येतील. ठीक आहे. तर हे अ ब क मधलं ब आणि क बरोबर आहे, अ मात्र काय चुकीचं आहे. त्यामुळे 3 नंबर उत्तर आपल्याला सांगता येईल. त्यानंतर ब्राह्मो समाजाच्या सामाजिक सुधारणा चळवळींना विरोध करण्यासाठी खालीलपैकी कोणती संघटना स्थापन करण्यात आली? धर्मसभा, आत्मीय सभा, त्यानंतर तत्वबोधिनी सभा, त्यानंतर संघर्ष सभा, या 4 संघटना आहेत. याचा अर्थ प्रश्न विचारलाय राजाराम मोहन राय आणि त्यांना विरोध करणाऱ्या संघटनेबद्दल. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं ब्राह्मो समाजाच्या संदर्भात प्रश्न आहे, पण त्यांना विरोध करणारी संघटना विचारले. आत्मीय सभा विरोध करू शकत नाही कारण ती राजाराम मोहन राय यांचीच आहे. संघर्ष सभा ही केशवचंद्र सेन यांनी स्थापन केली होती. तर केशवचंद्र सेन म्हणजे कोण? ज्यांनी राजाराम मोहन राय यांचं कार्य पुढे घेऊन जाण्याचं काम केले. याचा अर्थ संघर्ष सभा विरोध करणार नाही. त्यानंतर तत्वबोधिनी सभा देवेंद्रनाथ टागोरांची आहे, ती पण विरोध करणार नाही कारण राजाराम मोहन राय यांचा विचार पुढे घेऊन जाण्याचं काम देवेंद्रनाथ टागोरांनी केले. याचा अर्थ 2, 4 आणि 3 नंबर संघटना सोडल्या तर उत्तर 1 नंबर राहतं. मग सिंपल गोष्ट. तर सगळ्यात महत्वाचं धर्मसभा संघटना ही स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे. त्यामुळे धर्मसभा या संघटनेची स्थापना 1829 ला झाली होती. धर्मसभा या संघटनेची स्थापना त्या धर्मसभेचे अध्यक्ष कोण होते? तर ते राधाकांत देव होते. लक्षात ठेवा. जे बंगालमधले कर्मठ लोक होते का जे धर्माला मानणारे, तर त्या लोकांनी ह्या सभेची काय केली होती? स्थापना. त्यानंतर राजाराम मोहन रायनी सामाजिक सुधारणेचं काम चालू केलं होतं. त्यानंतर सती प्रथा राजाराम मोहन राय यांच्या पुढाकारातून बंद झाली होती आणि बंद झाल्यानंतर याच धर्मसभेनं राजाराम मोहन राय यांना काय टाकलं होतं? वाईट टाकलं होतं. लक्षात ठेवा. आणि जी धर्मसभा ज्यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती त्या व्यक्तीचं नाव काय होतं? राधाकांत देव. 1829 ला त्या धर्मसभेची स्थापना झालेली. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं सामाजिक सुधारणा चळवळींना विरोध करण्याचं काम कुणी केलं होतं? तर ते धर्मसभेने केलं होतं. लक्षात ठेवा. त्यामुळे धर्मसभा महत्वाची आहे, प्रश्न विचारला जाऊ शकतो. सती प्रथा बंद झाली होती 4 डिसेंबर 1829 ला. आणि जेव्हा सती प्रथा बंद झाली तेव्हा सगळ्यात महत्वाचं धर्मसभेनं राजाराम मोहन राय यांच्या विरोधात कारवाई केली. लक्षात ठेवा. म्हणजे त्यांना वाईट टाकलेलं आपल्याला दिसतं. ठीक आहे. त्यानंतर आत्मीय सभा. आत्मीय सभेबद्दल प्रश्न विचारतील. आत्मीय सभेची स्थापना 1815 ला झाली. आत्मीय सभेची स्थापना एका शहरात झाली होती. त्या शहराचं नाव कलकत्ता होतं. आत्मीय सभेचा उद्देश काय होता? तर उद्देश होता रूढी प्रथा परंपराला विरोध करणं. रूढी प्रथा परंपराला विरोध करणं आणि सगळ्यात महत्वाचं एकेश्वरवादाला प्रोत्साहन देणं. यासाठी आत्मीय सभेची स्थापना झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे कलकत्ता या ठिकाणी आत्मीय सभा होती. ज्या आत्मीय सभेच्या माध्यमातून सामाजिक सुधारणेचं काम राजाराम मोहन रायनी चालू केलं. संघ सभा पहिल्यांदा कुणी आयोजित केल्या? संघ सभा आयोजित करणारे व्यक्ती कोण होते? तर त्यांचं नाव होतं केशवचंद्र सेन. केशवचंद्र सेन हे 1858 मध्ये ब्राह्मो समाजात प्रवेश करणारे व्यक्ती होते. देवेंद्रनाथ टागोरांनी त्यांना आचार्य पद दिलं होतं. लक्षात ठेवा. आचार्य पदावर काम करत असताना त्यांनी भारतभर ब्राह्मो समाजाच्या तत्वांचा काय केला होता? प्रसार आणि प्रचार केला होता. त्यामुळे ब्राह्मो समाजाचा प्रसार आणि प्रचार करणारे व्यक्ती कोण होते? केशवचंद्र सेन होते. केशवचंद्र सेननी प्रसार केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं 2 गोष्टी झाल्या होत्या. ते महाराष्ट्रामध्ये प्रसार आणि प्रचार करायला आले होते तेव्हा त्यांच्या प्रभावापासून महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज स्थापन झाला होता, ज्याचे पहिले अध्यक्ष आत्माराम पांडुरंग तरखडकर होते. आणि सगळ्यात महत्वाचं ते मद्रासमध्ये सुद्धा गेले होते आणि मद्रासमध्ये तिथं वेद समाजाची काय झाली होती? स्थापना झाली होती. श्रीधरलू नायडू नावाचे व्यक्ती होते. त्या श्रीधरलू नायडू नावाचे व्यक्तीने वेद समाज स्थापन केला होता. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज आणि मद्रासमध्ये वेद समाज हा सगळ्यात महत्वाचा कुणाच्या प्रभावापासून निर्माण झालेले समाज होते? केशवचंद्र सेन. त्यानंतर केशवचंद्र सेन यांचं सुलभ समाचार नावाचं वर्तमानपत्र होतं आणि त्या सुलभ समाचार नावाच्या वर्तमानपत्रामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाचं सामाजिक सुधारणेबद्दल लिहायला सुरुवात केली होती.
ठीक आहे. पण ब्राह्मो समाजाला हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ मानायला केशवचंद्र सेन यांनी नकार दिला होता, लक्षात ठेवा. त्यामुळे त्यांचे जरा विचार आधुनिक होते. नंतर ब्राह्मो समाजाच्या कार्यामध्ये आपण महिलांचे पण प्रश्न सोडवायला प्राधान्य दिलं पाहिजे, म्हणून त्यांनी महिलांच्या तिथं काय आयोजित केल्या होत्या, संघर्ष सभा. त्यामुळे देवेंद्रनाथ टागोरांचा त्यांच्यामध्ये मतभेद होते, त्यातून 2 ब्राह्मो समाज तयार झाले होते. त्यामुळे केशवचंद्र सेन यांचा जो ब्राह्मो समाज होता का, त्याचं नाव होतं भारतीय ब्राह्मो समाज. त्यामुळे भारतीय ब्राह्मो समाज हे त्यांचं नाव होतं. त्यांचं दुसरं नाव होतं ब्रह्म प्रतिनिधी सभा. हे ब्रह्म प्रतिनिधी सभा नाव लक्षात ठेवा, कारण ब्रह्म प्रतिनिधी सभा हे जे नाव आहे का, ते एक्साइज मेन्सला प्रश्न होता 2018ला, आणि राज्यसेवा पूर्वला 2021ला प्रश्न होता. त्यांच्याच ब्राह्मो समाजाचं अजून एक नाव होतं नवविधान ब्राह्मो समाज. त्यामुळे नवविधान ब्राह्मो समाज त्यांचंच नाव आहे, किंवा ब्राह्मो समाज ऑफ इंडिया हे पण नाव त्यांच्याच ब्राह्मो समाजाचं आहे. त्यामुळे केशवचंद्र सेन यांच्या ब्राह्मो समाजाला 4 नावानं ओळखतात. हे 4ही नावं महत्वाचे आहेत. एवढंच नाही तर इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही संघटना त्यांनी तिथं चालवली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे इंडियन रिफॉर्म असोसिएशन ही संघटना कोणाची आहे, केशवचंद्र सेन यांची आहे. पण केशवचंद्र सेननी बालविवाहाला प्रोत्साहन, बालविवाहाला विरोध करण्यासाठी कायदा करायला लावला. तो कायदा 1872चा नेटिव्ह मॅरेज ऍक्ट होता. पण त्या नेटिव्ह मॅरेज ऍक्टला सगळ्यात महत्वाचं त्या कायद्याचं त्यांनीच उल्लंघन केलं होतं, कारण त्यांनी आपल्या एका 13 वर्षाच्या मुलीचं लग्न एका राजासोबत लावून दिलं होतं. त्यामुळे संघर्ष सभा कुणाच्या होत्या हे महत्वाचं आहे. पण लक्षात ठेवा, केशवचंद्र सेन यांच्या संघर्ष सभेला बघून महाराष्ट्रामध्ये एका समाजानं संघर्ष सभा भरवल्या. त्या समाजाचं नाव प्रार्थना समाज होतं. जर परीक्षेला कधी क्वेश्चन आला संघर्ष सभा महाराष्ट्रामध्ये घेणारा समाज कोणता, तर त्या समाजाचं नाव आहे प्रार्थना समाज, कारण प्रार्थना समाज केशवचंद्र सेन यांच्या प्रभावापासून आलेला समाज आहे. त्यानंतर तत्वबोधिनी सभा, देवेंद्रनाथ टागोर यांनी तत्वबोधिनी सभा स्थापन केली आहे. त्यामुळे देवेंद्रनाथ टागोर हे नाव महत्वाचं आहे. तत्वबोधिनी सभा आणि त्यांचं तत्वबोधिनी पत्रिका पण होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. देवेंद्रनाथ टागोरांच्या ब्राह्मो समाजाचं नाव होतं आदि ब्राह्मो समाज, कारण सगळ्यात महत्वाचं ते केशवचंद्र सेन यांच्या सोबत झालेल्या वादातून पुढे त्यांचा आदि ब्राह्मो समाज आला होता. राजाराम मोहन रायांनी घालून दिलेले जे काही तत्व होते का ब्राह्मो समाजाचे, त्याच ब्राह्मो समाजाला हिंदू धर्मातील सुधारणा चळवळ म्हणून पुढे आणणारे व्यक्ती कोण होते, तर ते देवेंद्रनाथ टागोर होते. त्यामुळे देवेंद्रनाथ टागोरांनी ब्राह्मो समाजाला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं, आणि तोच ब्राह्मो समाज हिंदू धर्मातील खरी सुधारणा चळवळ आहे असं ते मानायचे, लक्षात ठेवा. त्यानंतर देवेंद्रनाथ टागोरांचे एक वर्तमानपत्र आहे इंडियन मिरर. इंडियन मिरर नावाचं वर्तमानपत्र महत्वाचं, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यामुळे इंडियन मिरर हे वर्तमानपत्र देवेंद्रनाथ टागोर यांनी चालू केलं होतं. त्यातून सुद्धा त्यांनी आपले सामाजिक सुधारणेचे विचार मांडलेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर देवेंद्रनाथ टागोर सचिव होते. एका संघटनेच्या माध्यमातून पण त्यांनी काम केलं होतं. त्या संघटनेचं नाव होतं ब्रिटिश इंडियन असोसिएशन, लक्षात ठेवा. तर ब्रिटिश इंडियन असोसिएशन ही संघटनेची स्थापना 1851ची आहे. त्या संघटनेचे सचिव म्हणून सुद्धा देवेंद्रनाथ टागोरांचं काम आहे. त्यामुळे देवेंद्रनाथ टागोर महत्वाचे आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यामुळे तत्वबोधिनी सभा, तत्वबोधिनी पत्रिका, आदि ब्राह्मो समाज आणि ब्रिटिश इंडियन असोसिएशन या संघटनेचे सचिव म्हणून सुद्धा त्यांचं काम राहिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे जर कधी परीक्षेला क्वेश्चन आला ब्राह्मो समाज, राजाराम मोहन राय अशा अर्थानं, तर मग त्यांच्या ब्राह्मो समाजासोबत इतर पण माहिती लक्षात ठेवा, प्रश्न बनू शकतो. गेल्या वर्षी कंबाईन पूर्वला प्रश्न होता, सती जाणं म्हणजे शास्त्राच्या संमतीनं केलेल्या खुणा असं कोण म्हणलं. कंबाईनला प्रश्न होता, ते वाक्य राजाराम मोहन राय यांचं होतं. स्टेटमेंट कंबाईनचा प्रश्न आहे म्हणून हा प्रश्न का टाकला, कारण गेल्या वर्षी जर राजाराम मोहन राय यांच्यावर प्रश्न येत असेल तर यावर्षी सुद्धा आपण आपला त्यांचा समाज आणि त्यांची माहिती करून जाणं गरजेचं आहे. त्यामुळे एवढं सगळे व्यवस्थित करून जावा, प्रश्न सेट होतात. ठीक आहे. त्यानंतर इसवी सन 1928 मध्ये हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने स्थापन केली. हा प्रश्न का विचारला तर सगळ्यात महत्वाचा क्रांतिकार्याबद्दलचा हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. त्यामुळे ही संघटना महत्वाची आहे, जे की हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन, असं सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन आपण म्हणतो. फक्त प्रश्न विचारलाय त्यांची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली, कानपूर, दिल्ली, अलाहाबाद, लाहोर. काय असू शकतं उत्तर, काय वाटतं तुम्हाला, काय उत्तर असेल? कानपूर असेल का, दिल्ली असेल का, अलाहाबाद असेल का, लाहोर असेल? कोणत्या ठिकाणी या संघटनेची स्थापना झाली होती? तर सगळ्यात महत्वाचं, या संघटनेची स्थापना झाली होती दिल्ली, लक्षात ठेवा. दिल्लीमध्ये स्थापना झालेली संघटना आहे. ठीक आहे. तर 1928ला ही संघटना स्थापन करणारे व्यक्ती कोण होते? भगतसिंग. भगतसिंगाच्या विचारधारेमधून या संघटनेचा जन्म झाला होता. आता काय झालं होतं लक्षात ठेवा. तर सगळ्यात महत्वाचं 9 ऑगस्ट 1925ला एक घटना घडली होती, ज्या घटनेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत.
त्यामुळे परीक्षेला त्या घटनेवर प्रश्न विचारतील. 9 ऑगस्ट 1925 ला झालेली घटना कोणती होती? तर सगळ्यात महत्वाचं लखनौ ते शहाजनपूर जाणारी रेल्वे काकोरी स्टेशनवर थांबणार होती आणि त्या ठिकाणी आपण क्रांतिकारकांनी ती रेल्वे लुटली होती. लक्षात ठेवा, ज्या रेल्वे लुटण्यामधून आपल्या क्रांतिकारकांना 8,000 रुपये मिळाले होते आणि तो पैसा पुढे क्रांतिकार्यासाठी वापरायचा होता. पण जेव्हा ती काकोरी स्टेशनवरती घटना घडली 9 ऑगस्ट 1925 ला, तेव्हा मात्र त्या घटनेचा इंग्रजांनी शोध घेतला आणि तेव्हा त्यांना HRA या संघटनेचे धागेदोरे मिळाले आणि HRA यांच्या जेवढ्या शाखा होत्या उत्तर भारतात त्या शाखांवर त्यांनी छापा टाकला आणि सगळ्या लोकांना पकडायला सुरुवात केली. बऱ्याचशा लोकांना पकडलं, पण एक व्यक्ती मात्र निष्ठून निघून गेले. त्यांचं नाव होतं चंद्रशेखर आझाद. आणि चंद्रशेखर आझाद जेव्हा निष्ठून गेले का, तेव्हा ते दिल्लीला गेले आणि ते दिल्लीला एका ठिकाणी एका व्यक्तीला भेटले. तर ते दिल्लीला ज्यांना भेटले होते का, त्याच व्यक्तीचं नाव होतं भगतसिंग. लक्षात ठेवा. आणि भगतसिंगांना जेव्हा ते दिल्लीला भेटले का, तेव्हा ते मैदान होतं फिरोजशाह कोटला. त्याच मैदानाचं नाव अरुण जेटली आहे आज. तर फिरोजशाह कोटला मैदानावर भेटले आणि तेव्हा भेटल्यानंतर चंद्रशेखर आझाद म्हणत होते आपण संघटनेचं काम बंद वगैरे करू, कारण इंग्रज दडपशाहीच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी बंद करू पाहतायत. भगतसिंगाचं म्हणणं होतं संघटना बंद करायची नाही, संघटनेचा आपण काय बदलायचा, उद्देश बदलायचा. आणि मग संघटनेचा उद्देश बदलायचा तर काय उद्देश असला पाहिजे, तर सगळ्यात महत्वाचं सामाजिक न्याय आणि सामाजिक समता प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपण यासाठी काम करावं. फक्त बॉम्ब टाकून एखाद्याला मारणं, गोळी चालून एखाद्याला मारणं आपला उद्देश नसला पाहिजे. सामाजिक न्याय, सामाजिक समता, कामगार वर्ग, शेतकरी वर्ग यांचे सुद्धा आपण प्रश्न सोडवायला पाहिजे असा विचार भगतसिंगांनी चंद्रशेखर आझाद यांना मांडला आणि त्यातून त्यांनी ठरवलं की संघटनेचं काम बंद करायचं नाही, संघटनेचं काय करायचं, पुनर्रचना करायची. आणि त्या पुनर्रचनेमधून लक्षात ठेवा HRA ही जी संघटना होती का, ती 1928 ला HSRA झाली. लक्षात ठेवा. आणि HSRA या संघटनेची स्थापना दिल्लीमध्ये 1928 ला झालेली आपल्याला दिसते. त्यामुळे ठिकाण महत्वाचं आहे दिल्ली आणि त्यामुळे दिल्लीला ते भेटले होते. आता राज्यसेवेला कसा क्वेश्चन आला मी तुम्हाला सांगतो. 2022 ला प्रश्न होता. कसा प्रश्न होता, काकोरी कटातून चंद्रशेखर आझाद निष्ठून गेले तर ते भगतसिंगांना कुठल्या ठिकाणी भेटले, तर ते भेटले होते कोणत्या ठिकाणी, दिल्ली. हा राज्यसेवेचा क्वेश्चन होता. जर आयोग तसा प्रश्न विचारू शकतं तर आयोग हा पण प्रश्न विचारू शकतं. मग हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली, तर ती स्थापना सुद्धा त्याच ठिकाणी झाली जिथं त्या संघटनेची पुनर्रचना आली. ठीक आहे. भगतसिंग त्या संघटनेच्या संस्थापकांमधलं नाव आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर ह्या संघटनेचा जाहीरनामा अरिव्होल्युशनरी नावानं भगवती चरण वोरा यांनी प्रसिद्ध केला. त्यामुळे जाहीरनामा जो होता का भगवती चरण वोरा यांनी काढला होता, त्या जाहीरनाम्याचं नाव होतं अरिव्होल्युशनरी. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर HSRA या संघटनेने केलेल्या काय ऍक्टिव्हिटी लक्षात ठेवा. सगळ्यात महत्वाचं, लाला लजपत राय यांच्यावर हल्ला झाला होता, त्या हल्ल्याचा बदला या संघटनेनं घेतला होता. त्यामुळे या संघटनेनं सॉन्डसची हत्या पुढे घडवून आणली होती. आणि सॉन्डसची हत्या कोणी केली होती, तर भगतसिंग आणि राजगुरू. लक्षात ठेवा. त्यानंतर विधिमंडळामध्ये पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल यांच्यावर चर्चा चालू होती. ट्रेड डिस्प्यूट बिल लक्षात ठेवा, यांच्यावर चर्चा चालू होती. तर तेव्हा या संघटनेच्या 2 सदस्यांनी वरून बॉम्ब फेकले होते आणि बॉम्ब सोबत लाल रंगाचे पत्रक सुद्धा फेकले होते. कुठल्या रंगाचे पत्रक फेकले होते, आयोगाचा प्रश्न होता. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त या दोघांनी बॉम्ब फेकलेले आपल्याला दिसतील. लक्षात ठेवा. पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल. त्यानंतर भारताचा व्हाईसराय आयर्विन, या आयर्विनवर सुद्धा या संघटनेच्या सदस्यांनी बॉम्ब टाकले होते. बॉम्ब टाकणारे भगवती चरण वोरा होते आणि सगळ्यात महत्वाचं दुसरे व्यक्ती यशपाल होते. या 2 लोकांनी बॉम्ब टाकला होता, पण सगळ्यात महत्वाचं आयर्विन वाचले होते. आणि आयर्विन वाचल्यानंतर महात्मा गांधींना खूप राग आला होता. महात्मा गांधींनी लेख लिहिला होता यंग इंडियामध्ये, अ कल्ट ऑफ बॉम्ब, द कल्ट ऑफ बॉम्ब हा लेख लिहून त्यांनी क्रांतिकारकांवर टीका केलेली. पण त्या टीकेला उत्तर भगवती चरण वोरा यांनी दिलं होतं. ते म्हणले होते कल्ट बिल्ट काय नाही, ही आमची फिलॉसॉफी आहे, द फिलॉसॉफी ऑफ बॉम्ब हा आर्टिकल लिहिलं होतं. लक्षात ठेवा. आणि त्यातून महात्मा गांधींना केलेल्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न झाला होता. तर सगळ्यात महत्वाच्या 3 घटना महत्वाच्या, सॉन्डसच्या हत्या, विधिमंडळात बॉम्ब आणि आयर्विनवर टाकलेला बॉम्ब. लक्षात ठेवा. आणि त्याच्यातून मग पुढे भगतसिंग राजगुरू यांना पकडलं जातं आणि पुढे 23 मार्च 1931 ला त्यांना लाहोरच्या जेलमध्ये फाशी होते. नंतर या संघटनेमधून एक व्यक्ती बाहेर पडतात,
त्यांचं नाव हंसराज नावाचे व्यक्ती होते. ते नवीन संघटना आणतात, त्या संघटनेचं नाव आहे फायर रिंग. लक्षात ठेवा. तर फायर रिंग नावाची संघटना ते स्थापन करतात. हंसराज नावाच्या व्यक्तीने ती संघटना स्थापन केली. पण भगतसिंगांना जेव्हा फाशी होते का, तेव्हा या संघटनेचं काम काय होतं, बंद पडतं. लक्षात ठेवा. पण भगतसिंगाचे काय अनुयायी असतात, ते मात्र एक नवीन संघटना स्थापन करतात. तर त्या संघटनेचं नाव आहे नवजवान सभा. तर लक्षात ठेवा, नवजवान सभा ही संघटना भगतसिंगाच्या विचारावर चालणारी त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेली संघटना आहे. ठीक आहे. तर नवजवान सभा महत्वाची आहे, जे की सगळ्यात महत्वाचं बंगालमध्ये पंजाबमध्ये क्रांतिकार्य करताना दिसते. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचं काम आणि त्यांनी केलेली माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे, कारण क्रांतिकार्याशी संबंधित संघटना आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, 9 ऑगस्ट 1925 ला काकोरी कट होता आणि त्या काकोरी कटाला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आयोग तुम्हाला प्रश्न विचारेल, या आठवड्यामध्ये आपण 100 वर्षाचं लेक्चर आणूच. आता वेट खूप झाला. लक्षात ठेवा. एकदम भारी लेक्चर बनवलंय, ते तुम्हाला या आठवड्यात टाकतोय. एकदम प्रॉपर आहे, सगळ्या घटना व्यवस्थित कव्हर केलेत. तुम्हाला त्याच्यापासून 1 ते 2 प्रश्न तर आलेच पाहिजे परीक्षेला. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं हे सुद्धा लक्षात असू द्या, क्वेश्चन विचारतील. त्यानंतर 1925 ला या वर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहेत. लक्षात ठेवा. आणि मग सगळ्यात महत्वाचं, केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान कोणाला भेटला, प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण कायदे मंडळाचे अध्यक्ष होणारा ते व्यक्ती पहिले भारतीय ठरलेत आणि ते पहिले भारतीय आहेत. या घटनेला यावर्षी 100 वर्ष पूर्ण होतात, म्हणून परीक्षेला क्वेश्चन असू शकतो त्या व्यक्तीबद्दल. तर मोतीलाल नेहरू, CR दास, वल्लभभाई पटेल आणि विठ्ठलभाई पटेल. तर 1925 ला केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष होणारे व्यक्ती कोण होते, तर त्यांचं नाव आहे विठ्ठलभाई पटेल. लक्षात ठेवा. स्वराज्य पार्टीने त्यांना समर्थन दिलं होतं आणि त्याच्यातून त्यांना 1925 ला केंद्रीय कायदे मंडळाचं पहिलं अध्यक्ष होता आलं. लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर CR दास एक महत्वाचे व्यक्ती होते. तर CR दास आणि मोतीलाल नेहरू हे 2 व्यक्ती महत्वाचे, ज्या 2 लोकांनी 1 जानेवारी 1923 ला स्वराज्य पार्टीची स्थापना केली होती. त्यामुळे 1 जानेवारी 1923 ला त्यांनी स्वराज्य पार्टी आणली होती. स्वराज्य पार्टीची स्थापना महत्वाची आहे, ज्याच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर CR दास सुद्धा महत्वाचे आहेत. CR दास यांच्यावर आता राज्यसेवा पूर्वला प्रश्न आला होता. इंडिया फॉर इंडियन्स ही पुस्तिका कोणाचे पुस्तक, तर इंडिया फॉर इंडियन्स हे पुस्तक CR दास यांचं आहे. राज्यसेवा पूर्वला प्रश्न होता. CR दास यांचा मृत्यू सुद्धा 125 ला झालाय, ज्या मृत्यूला 2025 ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणून आयोगानं राज्यसेवेला त्यांच्यावर क्वेश्चन टाकला, इंडिया फॉर इंडियन्स. लक्षात ठेवा. पण इंडिया फॉर इंडियन्स हा नारा कोणाचा आहे, तर स्वामी दयानंद सरस्वती यांचा आहे. ठीक आहे. त्यामुळे CR दास सुद्धा महत्वाचे आहेत. पण मोतीलाल नेहरू आणि CR दास स्वराज्य पार्टी स्थापना केली, काँग्रेसमधून ते बाहेर आले. स्वराज्य पार्टीच्या अध्यक्ष या नात्यानं CR दासनी काम केलं आणि स्वराज्य पार्टीचे सचिव म्हणून ज्यांनी काम केलं ते व्यक्ती कोण होते, मोतीलाल नेहरू होते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, निवडणुका लढवायच्या, त्यानंतर केंद्रामध्ये जायचं आणि सरकार चालवायला अडथळे आणायचे, हा त्यांचा अजेंडा होता. याचा अर्थ त्यांना महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या एका गोष्टीचा विस्तार करायचा होता, ती गोष्ट होती बहिष्कार. आणि बहिष्काराचा विस्तार करून त्यांना आपल्या मागण्या मान्य करायच्या होत्या. तर त्यांची मागणी होती प्रमुख, साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. त्यामुळे साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ही डिमांड त्यांची राहिली होती आणि साम्राज्याअंतर्गत स्वराज्य ही डिमांड घेऊन त्यांना ती लढाई सगळ्यात महत्त्वाची लढायची होती. लक्षात ठेवा. पण CR दासचा जो मृत्यू झाला का, त्यानंतर मात्र स्वराज्य पार्टीमध्ये फूट पडली आणि ती फूट मग सगळ्यात महत्त्वाचं पुढे भरून निघता आली नाही. त्यामुळे मोतीलाल नेहरू 1926 ला स्वराज्य पार्टी सोडून काँग्रेसमध्ये निघून गेले, कारण त्यांच्यावर महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यानंतर 1928 ला भरलेल्या कलकत्ता अधिवेशनाचे मोतीलाल नेहरू सुद्धा अध्यक्ष राहिले होते. लक्षात ठेवा. एवढंच नाही तर जो 1928 ला आपण नेहरू रिपोर्ट बनवला होता, तो नेहरू रिपोर्ट बनवणारी जी समिती होती, त्या समितीचेच अध्यक्ष मोतीलाल नेहरू होते. त्यामुळे त्यांनी डिमांड केली होती ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा याच्या आधारावर भारताला वसाहतीचं स्वराज्य द्यावं. त्यामुळे वसाहतीचं स्वराज्य ही डिमांड स्वराज्य पार्टीच्या माध्यमातून, आपलं नेहरू रिपोर्टच्या माध्यमातून करणारे व्यक्ती मोतीलाल नेहरू आपल्याला दिसतील. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर वल्लभभाई पटेल ते मग सगळ्यात महत्वाचं काँग्रेसमधलेच नेते होते. महात्मा गांधी पासून ते खेडा सत्याग्रहापासून त्यांच्यापासून एकत्र आपल्याला दिसतील. 1931 ला कराची अधिवेशन भरलं होतं, जे कराची अधिवेशनाचे काय होते, अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. आणि त्याच कराची अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी
फंडामेंटल राईटचा मसुदा ठराव मांडलेला आपल्याला दिसतो. विठ्ठलभाई पटेल आणि वल्लभभाई पटेल सख्खे भाऊ होते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं कायदेमंडळाचे अध्यक्ष कोण झाले तर विठ्ठलभाई पटेल आपल्याला दिसतील. नंतर पुढे विठ्ठलभाई पटेल 1923-24 ज्या निवडणुका झाल्या होत्या का, त्या निवडणुकीमध्ये बॉम्बे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सुद्धा राहिले होते, लक्षात ठेवा. त्यामुळे बॉम्बे कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. विठ्ठलभाई पटेलांनी दोन महत्वाच्या अजूनही गोष्टी केल्या होत्या. एक तर सगळ्यात महत्वाची 1916 त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत व्हावं यासाठी मुंबईच्या विधिमंडळामध्ये विधेयक मांडलं होतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1916 मुंबईच्या विधिमंडळामध्ये विधेयक मांडणारे ते पहिले व्यक्ती होते. आणि एवढंच नाही तर आंतरजातीय विधेयकाला मान्यता मिळावी यासाठी त्यांनी पटेल बिल मांडलं होतं. आणि हे पटेल बिल आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारं होतं. त्यामुळे आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारं पटेल बिल कुणी मांडलं किंवा आंतरजातीय विवाहासाठी कुठलं विधेयक होतं असं विचारतील, पटेल बिल. ठीक आहे. तर ह्या दोन गोष्टी विठ्ठलभाई पटेलांनी मांडलेल्या आपल्याला दिसतील, ज्या की महत्वाच्या आहेत. प्रश्न आला तर प्रश्न येऊ शकतो व्यक्तीबद्दल, त्यामुळे हे लक्षात ठेवा. CR दास महत्वाचे आहेत, त्यांना त्यांच्या मृत्यूला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं ते पुढे जाऊन त्यांचं फॉरवर्ड नावाचं वर्तमानपत्र सुद्धा होतं, लक्षात ठेवा. त्यानंतर ते कलकत्त्याचे महापौर म्हणून सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं होतं. महात्मा गांधी सोबत असहकार चळवळीमध्ये सुद्धा होते, लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांना देशबंधू या नावानं सुद्धा ओळखलं जातं. राष्ट्रीय चळवळीमध्ये काम केलं होतं, पण पुढे महात्मा गांधी सोबत जरा वैचारिक वाद होता, त्यातून मग पुढे ते स्वराज्य पार्टीच्या माध्यमातून वेगळं काम करतात. पण त्यांच्या मृत्यूनंतर स्वराज्य पार्टी बॅकफूटवर जाते, लक्षात ठेवा. तर ही सगळी माहिती महत्वाची आहे. परीक्षेला लिंकेजेस असतात काहीतरी, त्याला धरून आयोग प्रश्न विचारतं, त्यामुळे ते आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यानंतर काँग्रेस सारखी संस्था जी लोकसंख्येच्या मोठ्या संख्येचं प्रतिनिधित्व करत नाही तर ते एका मर्यादित वर्गाचं प्रतिनिधित्व करते, तिला राष्ट्रीय म्हणता येणार नाही, असं खालीलपैकी विधान कोणत्या व्यक्तीने केलं होतं. म्हणजे काँग्रेस सारखी संस्था सगळ्यात महत्वाचं मोठ्या संख्येचं प्रतिनिधित्व करत नाही तर ते एका मर्यादित वर्गाचं प्रतिनिधित्व करते, असं कोण म्हणलं तर बिपिनचंद्र पाल, अरविंद घोष, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक. तर हे वाक्य होतं काँग्रेसबद्दल एका व्यक्तीचं, त्या व्यक्तीचं नाव आहे अरविंद घोष, लक्षात ठेवा. हे चारही नावं तुम्हाला जहाल गटाबद्दल दिसतील. आणि जहाल गटाचा उदय होण्यापाठीमागं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे मवाळांचा अपयश पण आहे. त्यामुळे मवाळ गटाला आलेला अपयश याच्यातून उदय झाला होता कोणाचा, जहालांचा. त्यामुळे सुरुवातीला जहाल लोकांनी काँग्रेसवर काय केले तर टीका, आणि या टीका मग महत्वाच्या आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आपण युट्यूबला एक पाठीमाग लेक्चर टाकलं होतं, ते लेक्चर होतं व्यक्ती आणि मतं, आणि त्या मतांमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाच्या सगळ्यांचे मतं दिलेले आहेत. ते मतं महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येऊ शकतो. त्यामुळे आपलं युट्यूबचं नक्की लेक्चर बघा, व्यक्ती आणि मतं, जे की युट्यूबला आहे. आणि कोणकोणत्या लोकांनी स्टेटमेंट केलेत का त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे, लक्षात ठेवा. लोकमान्य टिळकांनी सुद्धा काँग्रेसवर जोरदार टीका केली, लक्षात ठेवा. काँग्रेसला त्यांनी खुशामतखोरांचा मेळावा म्हणलं होतं. त्यामुळे खुशामतखोरांचा मेळावा कोण म्हणलं असा परीक्षेला क्वेश्चन आला होता, तर ते म्हणणारे लोकमान्य टिळक होते. त्यानंतर काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे सुट्टीतील मनोरंजन आहे, काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे सुट्टीतील मनोरंजन असं कोण म्हणलं होतं तर ते लोकमान्य टिळक म्हणले होते. वर्षातून एक वेळ आम्ही बेडकासारखे ओरडलो तर आमच्या हाती काहीच लागणार नाही असं म्हणणारे सुद्धा कोण होते, लोकमान्य टिळक होते. म्हणून लोकमान्य टिळक आणि फिरोजशाह मेहता यांच्यामध्ये नेहमी वाद असायचा, कारण दोघांची विचारधारा वेगळी होती, लक्षात ठेवा. त्यामुळे टिळकांचे वाक्य सुद्धा महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. मवाळांचा अपयश लिहिताना टिळकांनी लेख लिहिला होता, भ्रमाचा भोपळा फुटला. भ्रमाचा भोपळा फुटला असा लेख लिहिणारे कोण होते असा प्रश्न विचारतील, तर ते सुद्धा व्यक्ती लोकमान्य टिळक होते. त्यामुळं विचारधारेचा विचार करता टिळक आणि मवाळांमध्ये भांडणं होते, वाद होता. त्याचा परिणाम 1907चं काँग्रेसचं 23वा अधिवेशन, जिथं जहाल आणि मवाळांमध्ये फूट पडली. ठीक आहे. त्यानंतर लाला लजपत रायांनी सुद्धा काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसचे अधिवेशन म्हणजे सुशिक्षित भारतीयांचा राष्ट्रीय मेळावा असं ते म्हणले होते, लक्षात ठेवा. त्यामुळे सुशिक्षित भारतीयांचा राष्ट्रीय मेळावा अशा अर्थानं त्यांनी ते शब्द प्रयोग वापरलेला. ठीक आहे. बिपिनचंद्र पाल हे सुद्धा मवाळ जहाल होते. अरविंद घोषचं सुद्धा हे वाक्य होतं, जर सगळ्यात महत्वाचं काँग्रेस एका ठराविक लोकांचं प्रतिनिधित्व करते पण मर्यादित वर्गाचं प्रतिनिधित्व करते, तिला राष्ट्रीय म्हणता येणार नाही असं त्यांनी शब्दप्रयोग वापरला. महात्मा फुले यांनी सुद्धा
काँग्रेसला राष्ट्रीय म्हणायला नकार दिला होता. त्यामुळे काँग्रेस ही संघटना राष्ट्रीय असू शकत नाही, कारण का जोपर्यंत तुम्ही तिच्या व्यासपीठावर शेतकरी आणि कामगारांचे प्रश्न करणार नाही त्यामुळे काँग्रेसला राष्ट्रीय म्हणता येणार नाही, असा शब्दप्रयोग महात्मा फुलेंनी केला होता. त्यामुळे तिला राष्ट्रीय म्हणता येत नाही असं त्यांचं म्हणणं होतं. सर सय्यद अहमद खान हे सुद्धा काँग्रेस सोबत संबंधित नव्हते, पण त्यांनी सुद्धा काँग्रेसला राष्ट्रीय म्हणता येणार नाही असा शब्दप्रयोग वापरलेला. ठीक आहे, त्यामुळे राष्ट्रीय म्हणता येणार नाही हे सुद्धा त्यांचे मत होते. त्यानंतर डफरीननं सुद्धा काँग्रेसवर टीका केली. डफरीन म्हणला होता काँग्रेसला, काँग्रेस म्हणजे अल्पसंख्याक लोकांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना आहे. त्यामुळे अल्पसंख्याक लोकांचं प्रतिनिधित्व करणारी संघटना म्हणजे काँग्रेस, असं कोण म्हणलं होतं? डफरीन. कर्जननं सुद्धा काँग्रेसच्या चळवळीला हवेचे बुडबुडे म्हणला होता. लक्षात ठेवा, हवेचे बुडबुडे म्हणणारे कोण होते? तर सगळ्यात महत्वाचं कर्जन. पण सगळ्यात महत्वाचं अशा जरी टीका केलेल्या असल्या तरी काँग्रेसचा वापर हा राष्ट्रवादाच्या उदयामध्ये, राष्ट्रीय चळवळीच्या जडणघडणीमध्ये खूप महत्वाचा मानला जातो. कारण काँग्रेसच्याच व्यासपीठावर महात्मा गांधींनी पुढे ग्रामीण भागामध्ये काँग्रेस पोचून राष्ट्रीय चळवळ स्ट्रॉंग बनवली. लक्षात ठेवा. पण सुरुवातीच्या काळामध्ये काँग्रेसवर टीका झाली होती, आज पण टीका होते. लक्षात ठेवा, त्यात एवढं काही नवल नाही. पण सगळ्यात महत्वाचं तो काळ सुद्धा असा होता की जिथं ज्या काँग्रेसला राष्ट्रीय चेहरा बनवण्याचं काम पुढे महात्मा गांधीच्या काळामध्ये झालं. मास मुवमेंटचा लढा काँग्रेसच्या व्यासपीठावर ग्रामीण भागापासून चालू करणारे व्यक्ती तुम्हाला महात्मा गांधी दिसतील. सो एक टीका म्हणून बघायचं झालं तर आपल्याला प्रश्न विचारतात, त्यामुळं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत जिथं क्वेश्चन विचारतील. तर सगळ्यात महत्त्वाचं वेगवेगळे आपल्या ऑनलाईन बॅचेस आहेत 1 सेकंदामध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन बॅचेस जर तुम्हाला जॉईन करायचे असतील तर आत्ताच तुमचं आपलं ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ठेवा. प्ले स्टोअरला हिस्ट्री बाय पवन सर हे ॲप्लिकेशन तुम्हाला दिसेल, तर ते डाउनलोड करून ठेवा. त्याच्यामध्ये राज्यसेवा पूर्व आणि मुख्य 2026च्या बॅचेस आपण टाकतोय. लक्षात ठेवा, कंबाईन पूर्व आणि मुख्य 2026 साठी बॅचेस येत आहेत. डिपार्टमेंटल PSIच्या आडीला आता बॅच चालू आहे. तिथं NCERTच्या बॅचेस आहेत, PYQ बॅचेस आहेत, 1 डे बॅचेस आहेत, टेस्ट सिरीज आहे. टेस्ट सिरीज आपल्या 0.5.0 पर्यंत पोहोचलेले आहेत. तर 5 टेस्ट सिरीज आपण टाकलेले आहेत. तर हे सगळं तुम्हाला आपल्या हिस्ट्री बाय पवन सर या ॲप्लिकेशनवर तुम्हाला पाहायला भेटेल. डाउनलोड करून ठेवा. ऑफर जेव्हा असेल तेव्हा सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही त्या बॅचेस घेऊ शकता. त्यानंतर टेलिग्राम चॅनल आपला महत्त्वाचा, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रश्न सोडवता येतील, इन्फॉर्मेशन भेटेल. तर @history 188 हे टेलिग्राम चॅनल तुमच्याकडे असू द्या, ज्यातून तुम्हाला परीक्षाभिमुख माहिती मिळेल. आणि आपलं सबस्क्राईब करून ठेवा हिस्ट्री बाय पवन सर. तुम्ही आता जिथं लेक्चर बघत आहात ते लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील संघटनांचा त्यांचा कालानुक्रमानुसार विचार करा. ठीक आहे, पहिल्या ह्याच्यामध्ये आपण समाज सुधारक या घटकावर प्रश्न टाकले नव्हते. 2-3 कमेंट होत्या खाली की समाज सुधारक पण ऍड करा प्रश्नामध्ये. तर हा प्रश्न तुम्हाला समाज सुधारकांचा एरिया कव्हर करेल. ह्या घटना ज्यांच्याबद्दल दिलेल्या आहेत त्या व्यक्तीचं नाव आहे महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि जेव्हा आयोग प्रश्न विचारतं महिला यांच्या संदर्भात केलेल्या कार्याबद्दल तेव्हा महत्वाचे समाज सुधारक म्हणून कर्वेंचं नाव महत्वाचं असतं, कारण त्यांचं अख्खं आयुष्य महिलांच्या उन्नतीसाठी खर्च झाले. तर त्यांच्या 4 संस्था तुम्हाला इथं दिलेत, तर त्यांचा घटनांचा कालानुक्रम लावायचा आहे. अनाथ बालिकाश्रम, अनाथ बालिकाश्रम ही संस्था 1896 ला स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर महिला विद्यालय ही संघटना 1907 ला स्थापन करण्यात आली होती. निष्काम कर्म मठ 1910 ला स्थापना झालेली आहे. महिला विद्यापीठ 1916 ला महिला विद्यापीठाची स्थापना झाली आहे. महिला विद्यापीठाचं पहिलं नाव होतं भारतवर्षीय महिला विद्यापीठ. तर भारतवर्षीय महिला विद्यापीठ असं नाव होतं, लक्षात ठेवा. आणि या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण होते? डॉक्टर भांडारकर होते. ठीक आहे, त्यामुळे डॉक्टर भांडारकर महत्वाचे आहेत, त्यांच्यावर प्रश्न विचारतील, ते पहिले आहेत म्हणून. तर या 4 घटना म्हणजे 1896 पहिलं, 1907 दुसरं, 1910 तिसरं आणि 1916 चौथं. मग याचा अर्थ अ क ब ड असलेला पर्याय तुम्हाला 4 नंबरला दिसेल. हे या प्रश्नाचं काय उत्तर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यामुळे महर्षी धोंडो केशव कर्वे ॲज अ समाज सुधारक म्हणून आपल्याला कव्हर करायचे. तर त्यांची सगळी माहिती आपल्याला असली पाहिजे, फक्त त्यांची टाइमलाईन लक्षात ठेवा. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म 1858 ला झाला आणि सगळ्यात महत्वाचे 1962 ला त्यांचा मृत्यू झाला. जवळपास 104 वर्षाचं आयुष्य जगणारे एकमेव समाज सुधारक म्हणून आपल्याला महर्षी धोंडो केशव कर्वे सांगता येतील. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं न्यूजपेपर मानवी समता नावानं होतं, लक्षात ठेवा. तर मानवी समता न्यूजपेपर कोणाचा आहे प्रश्न विचारतील. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं
त्यांचं लुकिंग बॅक हे आत्मचरित्र आहे. हे लुकिंग बॅक आत्मचरित्र कोणाचं आहे हा पण परीक्षेला क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे लुकिंग बॅक हे महत्वाचं आहे. किंवा मराठीमध्ये आत्मवृत्त नावानं त्यांनी आत्मचरित्र काढले. हे आत्मवृत्त आत्मचरित्र कोणाचं आहे तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं आहे. त्यानंतर त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर असा पुरस्कार 3 विद्यापीठानं दिलाय. ते 3 विद्यापीठामधलं पहिलं पुणे विद्यापीठ, दुसरं बनारस विद्यापीठ आणि तिसरं SNDT विद्यापीठ. या 3 विद्यापीठाने त्यांना डॉक्टर ऑफ लिटरेचर पुरस्कार दिलाय. त्यानंतर LLD पुरस्कार त्यांना एका विद्यापीठानं दिलाय आणि त्या विद्यापीठाचं नाव आहे मुंबई विद्यापीठ, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर समाज समता संघ कोणी काढला होता, समता संघ कोणाचा होता तर समता संघ कर्वेनी काढला होता. आणि समता संघाच्या माध्यमातून मग त्याने मानवी समता वर्तमानपत्र काढलं होतं. समाज समता संघ कोणाचा होता तर समाज समता संघ हा डॉक्टर बाबासाहेबांचा होता. ठीक आहे, त्यामुळे समता संघ महत्वाचा आहे, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर 1958ला 100 वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा त्यांना भारत सरकारनं सर्वोच्च सन्मान प्रदान केला. त्या सन्मानाचं नाव होतं भारतरत्न. वयाच्या 100व्या वाढदिवसा दिवशी त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाले, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर 1896 मध्ये अनाथ बालिकाश्रमची त्यांनी स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनाथ महिलांना राहण्याचं ठिकाण तिथं उपलब्ध करून दिलं. पण 1946ला ह्याच अनाथ बालिकाश्रमला 50 वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा त्यांनी आपलं नाव बदललं आणि नाव केलं होतं हिंगणे स्त्री शिक्षण संस्था. त्यामुळे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था असं नाव पुढे झालेलं दिसतं, लक्षात ठेवा. आणि तीच त्यांची आज मूळ संस्था आहे. त्यामुळे हिंगणे स्त्री शिक्षण संस्था अगोदर काय होतं अनाथ बालिकाश्रम होतं. त्यानंतर महिला विद्यालय महिलांच्या एज्युकेशनसाठी 1907ला त्यांनी स्थापना केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे महिला विद्यालय महिला शिक्षणासाठी चालू केलेलं विद्यालय आपल्याला दिसतं. त्यानंतर निष्काम कर्म मठ 1910ला स्थापन केलं. देश सेवा करण्यासाठी महिलांच्या उन्नतीचं काम करण्यासाठी कार्यकर्ते तयार करणं हा निष्काम कर्म मठ स्थापन करण्याचा त्यांचा काय होता हेतू होता, लक्षात ठेवा. आणि 1916ला महिला विद्यापीठ त्याचंच 1920ला नाव झालं होतं SNDT, लक्षात ठेवा. श्रीमती नातीबाई दामोदर ठाकरसी हे नाव पुढे झालेलं तुम्हाला दिसतं. त्यामुळे अशा पद्धतीनं कर्वे यांचं कार्य आणि त्या कार्याचा क्रम लावा आणि त्यांचं मग काय महत्वाचं वर्ष ते लक्षात असू द्या, परीक्षेला क्वेश्चन विचारतील. त्यामुळे हे त्यांचं काम काय महत्वाचं आहे. त्यामुळे उत्तर तुम्हाला 4 नंबरमध्ये सांगता येईल. अ क ब ड हे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्रम लावा. समाजसुधारक कव्हर करून ठेवा महर्षी धोंडो केशव कर्वे. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वती यांच्याविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहेत. योग्य विधानं तुम्हाला ओळखायच्यात, लक्षात ठेवा. स्वामी दयानंद सरस्वती आणि त्यांचा आर्य समाज. प्रश्न विचारण्याचं कारण स्वामी दयानंद सरस्वती यांना गेल्या वर्षी म्हणजे 2024ला 200 वर्ष पूर्ण झाले होते आणि आर्य समाज ज्याला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून या गोष्टी महत्वाच्या आहेत. कारण 1875ला आर्य समाजाची स्थापना आहे, त्याला या वर्षी 150 वर्ष पूर्ण होतात, लक्षात ठेवा. आणि गेल्या वर्षी म्हणजे 2024ला 200 वर्ष पूर्ण होत होते स्वामी दयानंद सरस्वती यांना. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, तर पहिलं वाक्य स्वामी दयानंदांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर काकडवाडी इथं आर्य समाजाची स्थापना केली. बरोबर, तर गुढीपाडवा होता त्या दिवशी ज्या दिवशी आर्य समाजाची स्थापना झाली. आर्य समाजाची स्थापना 10 एप्रिल 1875ला झाली. ठीक आहे, त्यामुळे आर्य समाज 10 एप्रिल 1875ला त्यांनी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कुठल्या ठिकाणी तर मुंबईमध्ये स्थापन केलेला आपल्याला दिसतो, लक्षात ठेवा. त्यानंतर पहिलं वाक्य बरोबर आहे. स्वामी दयानंद म्हणावयाचे की विवाह करता मुलींचं वय 14 आणि मुलांकरिता विवाहाचं वय 21. हे वाक्य चुकीचं आहे, कारण त्यांनी मुलींचं वय 16 सांगितलं होतं आणि मुलाचं वय 24 सांगितलं होतं. 24 आणि 16 असं वय त्यांनी सांगितलं, त्यामुळे 2 नंबरचं स्टेटमेंट चुकीचं आहे, लक्षात ठेवा. स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केलेल्या आर्य समाजाचे मुंबईमध्ये काम कोणी केलं होतं तर ते लोकहितवादी आणि रानडे यांनी केलं. तर सगळ्यात महत्वाचे वाक्य सुद्धा बरोबर आहे. कारण मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते तर मुंबई शाखेचे अध्यक्ष लोकहितवादी होते. ठीक आहे, त्यामुळे लोकहितवादी हे मुंबई शाखेचे अध्यक्ष म्हणून आपल्याला बरोबर सांगता येते, लक्षात ठेवा. लोकहितवादी अध्यक्ष राहिले होते. दयानंदांनी मुंबईमध्ये दिलेल्या जवळपास 50 व्याख्यानांचं मराठी भाषांतर रानडेंनी केलं. बरोबर, ते 50 व्याख्यान होते जसे संस्कृतमध्ये बरेचसे होते, तर त्या व्याख्यानाचं मराठीमध्ये भाषांतर करणारे रानडे आपल्याला दिसते, लक्षात ठेवा. ते वाक्य सुद्धा बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ ब वाक्य चुकीचं आहे, अ ब ड हे वाक्य बरोबर आहे. अ ब ड वाक्य आपलं अ क ड हे वाक्य बरोबर आहे. अ क ड असलेला पर्याय, तर अ क ड असलेला पर्याय तुम्हाला 4 नंबरमध्ये दिसेल.
तर चारही विधानं काय आहेत बरोबर आहेत. आता बघा सगळ्यात महत्वाचं, आपण जेव्हा आर्य समाजाचा विचार करतो तर आर्य समाजावर प्रश्न येऊ शकतो, कारण त्याला 150 वर्ष काय होत आहेत पूर्ण होत आहेत. त्यामुळे आर्य समाजाचं जे काम आहे का ते आपल्याला माहीत असायला पाहिजे, कारण 150 वर्षाचा त्यांचा इतिहास आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे परीक्षेला क्वेश्चन विचारताना आर्य समाज विचारतील. आर्य समाजाची स्थापना जरी 75ला झाली असती मुंबईमध्ये, तरी आर्य समाजाची शाखा 1877ला लाहोरमध्ये निघाली आणि लाहोरमध्येच आर्य समाजाचं प्रमुख काम राहिलं. तर सगळ्यात महत्वाचा आर्य समाजाचा उद्देश काय होता, तर आर्य समाजाचा उद्देश होता वैदिक धर्माची पुनर्स्थापना करणं, लक्षात ठेवा, किंवा वैदिक धर्माचं पुनर्जीवन करणं आणि प्राचीन वैदिक धर्माचं पुनर्जीवन करून शुद्ध स्वरूपामध्ये ते लोकांमध्ये मांडणं, हा आर्य समाजाचा मूळ हेतू राहिलाय. स्वामी दयानंद सरस्वती ज्यांचं मूळ नाव होतं मूळशंकर, त्यांनी आर्य समाजाची काय केले, स्थापना केली. पण आर्य समाजाचा हेतू आहे, लक्षात ठेवा, त्यांनी शुद्धीकरण चळवळ राबवले. शुद्धीकरण चळवळ राबवत असताना जे परधर्मात गेलेत त्यांना परत आपल्या धर्मात घेऊन येण्याचं काम स्वामी दयानंद सरस्वतींनी केले, लक्षात ठेवा. त्यानंतर स्वामी दयानंद सरस्वतींनी शिक्षणाची सुद्धा भूमिका मांडली आहे. त्यामुळे उदयपूर या ठिकाणी त्यांनी परोपकारणी सभा स्थापन केली. तर परोपकारणी सभेच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये जे मुलं शिकतात किंवा जे मुलं शिक्षण घेतात, गरीब मुलं, तर त्यांना शिक्षण देणं हे परोपकारणी सभेचा हेतू होता. त्यामुळे शिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं काम आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानं दिले, ज्यातून वैदिक धर्माचं शुद्धीकरण सांगितलं. पण त्यातल्या 50 पेक्षा जास्त व्याख्यानं यांना रानडेंनी त्यांचं भाषांतर केलं. महात्मा फुलेंनी सुद्धा त्यांची पुण्यामध्ये त्यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं. एवढंच नाही तर त्यांच्या हत्तीवरून पुण्यात आल्यानंतर मिरवणूक काढली, त्याला महात्मा फुले यांचा सुद्धा काय होता, पाठिंबा होता. पण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आर्य समाजाचं म्हणणं होतं बॅक टू वेदा, वेदाकडे चला. याच्यावर मात्र महात्मा फुलेंनी टीका केली होती, लक्षात ठेवा. त्यामुळे बॅक टू वेदा हे त्यांचं मेन बेस होता, पण महात्मा फुलेंनी टीका केली होती. कारण महात्मा फुले यांचं म्हणणं होतं वेद हे अपौरुषीय नाहीत. याचा अर्थ वेद हे मानवानं तयार केलेले आहेत, ते काही कोणी ईश्वरानं तयार केलेले नाहीत. पण आर्य समाज म्हणायचा वेद हे ईश्वरानं तयार केलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर इंडिया फॉर इंडियन्स हा नारा कोणाचा आहे, तर इंडिया फॉर इंडियन्स हा नारा देणारे व्यक्ती स्वामी दयानंद सरस्वती होते. भारत हा भारतीयांचा आहे हा त्यांचा नारा. स्वराज्य या संकल्पनेची पहिल्यांदा संकल्पना त्यांनी मांडली 1876ला. त्यामुळे त्यांनी स्वराज्य मागे सांगितलं आणि परकीय लोक आपल्या भारतावर राज्य करू शकतच नाहीत अशी भूमिका त्यांनी घेतली, लक्षात ठेवा. आणि त्यातून लोकमान्य टिळक म्हणले होते स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. त्यामुळे स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणार असं म्हणणारे व्यक्ती कोण होते, तर ते होते महात्मा आपलं स्वामी दयानंद सरस्वती, लक्षात ठेवा. त्यामुळे आर्य समाजाच्या माध्यमातून त्यांची भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या मृत्यूनंतर आर्य समाज 2 भागामध्ये विभागला गेला. एक व्यक्ती स्वामी श्रद्धानंद राहिले, लक्षात ठेवा, त्यांनी गुरुकुल कांगडी विद्यालय काय केलं, चालू केलं. आणि दुसरे व्यक्ती लाला लजपत राय होते, लक्षात ठेवा, तर त्यांनी मात्र दयानंद अँग्लो वैदिक स्कूल काढलं. स्वामी श्रद्धानंद यांचं हरिद्वारमध्ये गुरुकुल कांगडी विद्यालय होतं आणि लाला लजपत राय यांचं दयानंद अँग्लो वैदिक स्कूल होतं. अशा भागामध्ये पुढच्या काळात तो समाज विभागला गेला. त्यामुळे स्वामी दयानंद सरस्वती महत्वाचे व्यक्ती राहिले, तर त्यांचं हे काम. त्यानंतर इंडियन अकॅडमी नावाची त्यांची संस्था होती आणि त्या इंडियन अकॅडमी संस्थेमध्ये पाश्चिमात्य शिक्षणाला त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं. परीक्षेला क्वेश्चन होता इंडियन अकॅडमी संस्था कोणाची आहे. त्यानंतर सत्यार्थ प्रकाश नावाचं त्यांनी पुस्तक लिहिलं आणि त्या सत्यार्थ प्रकाश या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या वैदिक धर्माबद्दल लिहिलेलं आहे, लक्षात ठेवा. सो त्यांची सगळी इन्फॉर्मेशन लक्षात असू द्या. परीक्षेला आर्य समाजावर प्रश्न विचारतील, कारण का आर्य समाजाला यावर्षी 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि प्रश्न येऊ शकतो, कारण फोकसमध्ये असू द्या. ठीक आहे. सोबत स्वामी दयानंद सरस्वती सुद्धा व्यवस्थित करा, त्यांच्यावर प्रश्न विचारतील. ठीक आहे. त्यानंतर योग्य विधान ओळखा. तर तुम्हाला 3 विधानं दिलेत, लक्षात ठेवा. उठावाबद्दलचा क्वेश्चन आहे. 1824 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या नेटिव्ह इन्फंट्री इथं झालेल्या उठावातून कोळ्यांच्या उठावाला नेतृत्व मिळालं. ठीक आहे. तिथून पुढे कोळ्यांचे उठाव चालू झाले, लक्षात ठेवा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं पहिलं विधान बरोबर आहे. त्याच्यामध्ये रामजी भांगडिया यानं सुद्धा भाग घेतला होता या उठावामध्ये. रामजी भांगडिया सुद्धा सोबत होता इथं. रघु भांगडिया, बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, नगरच्या परिसरात उठाव झाले, बरोबर. कारण पुणे, नगर, नाशिकच्या परिसरामध्ये 1844, 1845, 46ला त्यांनी उठाव केले होते, लक्षात ठेवा. पुणे, नगर, नाशिक, रघु आणि बापू भांगडिया.
लेफ्टनंट आउट्रम यांनी कोळ्यांचे उठाव दडपून टाकले. आता हे चुकीचं आहे, कारण लेफ्टनंट आउट्रम हा कोळ्यांच्या उठावाशी संबंधित नव्हता, तर त्यांचं नेतृत्व हे भिल्लांच्या उठावाशी संबंधित होतं, कारण त्यांनी भिल्लांचे उठाव काय टाकले तर दडपून टाकलेत, कोळ्यांचे नाही. तर कोळ्यांच्या उठाव दडपून टाकणारे इंग्रज अधिकारी कोण होते असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, अलेक्झांडर आणि मॅकॅन्टॉश, त्यानंतर कॅप्टन रोज, त्यानंतर कॅप्टन जेल, हे जे लोक आहेत का, तर हे लोक कोळ्यांच्या उठावाशी संबंधित आहेत. ह्या इंग्रज अधिकाऱ्यांचा कोळ्यांच्या उठावासोबत संबंध आहे. पण लेफ्टनंट आउट्रम याचा संबंध भिल्लांच्या उठावासोबत आहे. इंग्रज अधिकाऱ्याचे नावं जाणीवपूर्वक लक्षात ठेवायचे, त्यांच्यावर प्रश्न येतात, कंबाईनला प्रश्न आलेत. त्यानंतर 1824, 28, 39, 45 महाराष्ट्रामध्ये कोळ्यांनी उठाव केले, बरोबर. तर हे सगळे इसवी सन कोळ्यांच्या उठावाशी संबंधित आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे जर आपण क सोडला तर बाकी अ बरोबर आहे, ब बरोबर आहे आणि ड बरोबर आहे. बाकी मग तुम्हाला अ ब ड बरोबर असलेला पर्याय दिसेलच. तर अ ब ड बरोबर असलेला पर्याय तुम्हाला 3 नंबर मध्ये दिसेल, तर तो त्या प्रश्नाचं काय उत्तर आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं उठाव महत्वाचे आहे, ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतील. आता हा प्रश्न कोळ्यांच्या उठावासोबत आहे. ठीक आहे. त्यामुळे कोळ्यांचा पहिला उठाव झाला होता मुंबईमध्ये, त्याला काही कोण नेता नव्हता आणि इंग्रज पण नव्हता कोण. 1828 ला दुसरा उठाव झाला होता, तो रामजी भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली झालेला, आणि तो पण उठाव कोणत्या भागात झाला होता, तो पण उठाव मुंबईमध्ये झाला होता. पण तो उठाव दडपून टाकणारे दोन इंग्रज अधिकारी होते, एकाचं नाव होतं अलेक्झांडर आणि दुसऱ्याचं नाव होतं मॅकॅन्टॉश. त्यानंतर कोळ्यांनी तिसरा उठाव केला होता, तो 1839 ला केलेला. ह्याला मात्र नेता नव्हता. कारण 150 ते 200 कोळी एकत्र आले होते आणि पुणे नगरच्या परिसरामध्ये त्यांनी उठाव घडवून आणले होते. पण यांचा उठाव दडपून टाकण्यासाठी अधिकारी होता रोज, तर कॅप्टन रोजला तिथं नेमणूक केली होती, लक्षात ठेवा. आणि 1845-46 ला जो उठाव झाला होता त्याचं नेतृत्व 2 लोकांनी केलं होतं, एक रघु भांगडिया आणि दुसरं बापू भांगडिया. तर बापू भांगडियाला पकडलं होतं आणि इंग्रजांनी फाशी दिली होती. पण हा तिसरा उठाव बंद करणारा कॅप्टन कोण होता, जेल होता. त्यामुळे अशा पद्धतीनं हे सगळे उठाव कोळ्यांनी केले होते, लक्षात ठेवा. पण कोळ्यांचे उठाव इंग्रजांनी 1850 पर्यंत पूर्णपणे काय टाकले होते, दडपून टाकले होते. हा योगाचा क्वेश्चन होता. ठीक आहे. त्यामुळे कोळ्यांचे उठाव दडपता आले, पण त्यांना भिल्लांचे उठाव दडपता आलेले नव्हते, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे 1850 पर्यंत पूर्ण कोळ्यांचे उठाव दडपून टाकलेले आपल्याला दिसतील. तोच प्रश्न आहे, फक्त 2 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. कुठलाही उठाव करत असताना तुम्ही भारतीय नेतृत्व लक्षात ठेवायचं, आणि त्या भारतीय नेतृत्वाला सहकार्य करणारे कोण होते ते लक्षात ठेवा. आणि दुसरं, त्या उठावाला दडपून टाकणारा इंग्रज अधिकारी कोण होता हे पण लक्षात ठेवा, ज्यांच्यावर परीक्षेचे क्वेश्चन बनतात. त्यानंतर योग्य जोड्या लावा. तर सगळ्यात महत्वाचे योग्य जोड्या लावा. तुम्हाला 4 घटना आणि पुढे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला इसवी सन तर त्यांचं कार्य दिलंय. तर ऑगस्ट घोषणा, क्रिप्स मिशन, वेव्हेल योजना, त्रिमंत्री योजना आणि पुढे मग तुम्हाला दिले. तर आता बघा, ऑगस्ट घोषणा घटना सभेची सगळ्यात महत्वाचं काय होती, स्थापना होती. तर ऑगस्ट घोषणा म्हणजे सगळ्यात महत्वाचं इथं शब्द असणं अपेक्षित होतं, ऑगस्ट ऑफर. कारण ऑगस्ट ऑफर मध्ये आपल्याला तुम्ही तुमची घटना बनवा असं तिथं अंशतः, इथं घोषणा शब्द आलाय, ऑफर पाहिजे शब्द, पण सगळ्यात महत्वाचा अंशतः घटना बनवण्याचा अधिकार आपल्याला देण्यात आला. त्यानंतर क्रिप्स योजना. तर क्रिप्स योजनेमध्ये भारताच्या वसाहतीच्या स्वराज्याचा काय होता, उल्लेख होता. पण ते इंग्रज सत्ता जेव्हा सोडतील तेव्हा आपण वसाहतीचा स्वराज्य देऊ असं तिथं सांगण्यात आलं होतं. वेव्हेल योजना, केंद्रीय कार्यकारी मंडळामध्ये दोघांचं समान प्रतिनिधित्व हा वेव्हेल योजनेचा बेस होता. 1945 ला वेव्हेल योजना होती, 1942 ला क्रिप्स मिशन होतं, 1940 ला ऑगस्ट ऑफर होती. घोषणा झालाय तो ऑफर शब्द तिथं परफेक्ट बसतो. आणि त्रिमंत्री योजना 1946 ला होती, ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं सुरुवातीला मुस्लिम लीगनं त्याचं स्वागत केलं होतं. कारण क्रिप्स मिशन, कॅबिनेट मिशन किंवा त्रिमंत्री योजनेमध्ये असं होतं की तुम्हाला 10 वर्षासाठी या स्ट्रक्चरमध्ये राहता येईल आणि 10 वर्षानंतर तुम्ही बाहेर पडू शकता. ब आणि क असे गट तयार केले तेव्हा ब आणि क गटामध्ये मुस्लिम लीगला जास्त वर्चस्व दिलेलं, त्यामुळे त्रिमंत्री योजनेचं स्वागत मुस्लिम लीगनं केलं. तर सगळ्यात महत्वाचं 1, 3, 2 आणि 4 असलेला पर्याय तुम्हाला 4 नंबरला दिसेल. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हा प्रश्न त्याचं उत्तर 4 नंबर आहे. पण तुम्ही घटक लक्षात ठेवा, 1937 पासून 1947 पर्यंत जे काही झालं का ते सगळं तुम्हाला एक क्रमानं लावा विचारतात. त्यामुळे एक तरी कंबाईनला तिथं क्वेश्चन असतो, तर हे सगळं लक्षात असू द्या. लास्ट टाइम कंबाईनला प्रश्न आला होता, पूर्णतः घटना बनवायचा अधिकार कोणी दिला होता,
पूर्णतः घटना बनवायचा अधिकार क्रिप्स मिशनने दिला होता 1942 ला, लक्षात ठेवा. आणि वसाहतीच्या स्वराज्याचा सुद्धा त्याच्यामध्ये उल्लेख होता. ऑगस्ट ऑफरनं तुम्हाला अंशतः घटना बनवायचा अधिकार दिला होता, पण ऑगस्ट ऑफर आपण नाकारली. आणि वसाहतीचं स्वराज्यही तिथं होतं, लक्षात ठेवा. पण वसाहतीचं स्वराज्य हे आता मृतप्राय झालं असं आपण ऑगस्ट ऑफरला म्हणलं होतं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी ते टीका केली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. मग बाकी वेगवेगळी योजना हिंदू आणि मुस्लिम यांच्या समान प्रतिनिधित्वासाठी होती ती योजना. आणि त्रिमंत्री योजना जी होती तर सगळ्यात महत्वाचं मुस्लिम लीगनं त्याला नकार दिला, स्वीकार केला होता, पण काँग्रेसनं त्याला नकार दिला होता. त्रिमंत्री योजनेमध्ये कोण नव्हतं हा गेल्या वर्षी गट कला प्रश्न होता. पण त्रिमंत्री योजनेमध्ये 3 जण होते, लॉरेन्स, त्यानंतर अलेक्झांडर आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं क्रिप्स, लक्षात ठेवा. हे 3 लोक महत्वाचे आहेत ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन आलेला, त्यामुळे 4 नंबर उत्तर आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी खालील घटनांचा योग्य कालानुक्रम लावा. हा पण प्रश्न सगळ्यात महत्वाचा समाज सुधारक या घटकावरती जातो. आणि समाज सुधारक यांचा अभ्यास करत असताना मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना आयोग क्रम लावायला विचारतं, त्यामुळे क्रम लावायला हा प्रश्न येऊ शकतो असं लक्षात ठेवा. तर महाडमध्ये 14 तळ्याचा सत्याग्रह मार्च 1927 ला सगळ्यात महत्वाचा 14 तळ्याचा सत्याग्रह झाला होता. मनुस्मृतीचं दहन तर सगळ्यात महत्वाचं डिसेंबर 1927 ला मनुस्मृतीचं दहन झालं होतं. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1924 ला झाली होती. आणि साऊथ बोरो कमिशन समोर साक्ष 1919च्या दरम्यान वगैरे दिली होती. 1919-17 ला साऊथ बोरो कमिशन होतं, 18-19च्या दरम्यान ती साक्ष होती. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात महत्वाचं 1919, 1924 नंतर ब, कारण 27च्या 2 घटना आहेत पण मार्च मधली पहिली आहे. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं ड क अ ब असलेला पर्याय तुम्हाला दिसेल 3 नंबरला, ते त्या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. मनुस्मृतीचं दहन कुणाच्या हस्ते केलं आयोगाचा क्वेश्चन होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबतचे सहकारी होते, त्यांचं नाव होतं बापूसाहेब सहस्त्रबुद्धे. तर बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते मनुस्मृतीचं काय केलं होतं, दहन केलं होतं. महाडमध्ये 14 तळ्याचा सत्याग्रह मार्च 1927 ला त्यांनी केलेला आपल्याला दिसतो. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 1924 ला केली होती, लक्षात ठेवा. बहिष्कृत हितकारणी सभेचे अध्यक्ष चिमनलाल सेटलवाड होते, त्यामुळे अध्यक्ष लक्षात ठेवा, त्यांच्यावर प्रश्न असतो, चिमनलाल सेटलवाड. बहिष्कृत हितकारणी सभेचे कार्यकारी अध्यक्ष कोण होते, कार्यकारी अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभेचं कार्यवाहक कोण होते, कार्यवाहक होते सीताराम शिवतारकर, लक्षात ठेवा. त्यानंतर बहिष्कृत हितकारणी सभेचं ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना मुंबईमध्ये. बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना 20 जुलै 1924 ला, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर एवढं सगळं महत्वाचं आहे ज्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन विचारतात, त्यामुळे ही सगळी इन्फॉर्मेशन लक्षात ठेवणं आपलं काम आहे. साऊथ बोरो कमिशनला 2 लोकांनी साक्ष दिली, एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरं महर्षी वीरा शिंदे, लक्षात ठेवा. आणि डॉक्टर बाबासाहेब म्हणले होते आमचे प्रतिनिधी केंद्रामध्ये घ्या, आमचे प्रतिनिधी म्हणणं सुद्धा राजकीय अधिकार असावे, केंद्रामध्ये घ्या. तेव्हा कालीचरण नंदा गवळी आणि गणेश गवई या 2 लोकांना केंद्रामध्ये घेण्यात आलेलं आपल्या 1919च्या कायद्यात दिसतं. ठीक आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेबांच्या घटना महत्वाच्या आहे, त्यांच्यावर परीक्षेला क्वेश्चन येतात. पूर्ण टाइमलाईन व्यवस्थित अभ्यास करतानाच लिहून ठेवा, त्यामुळे टाइमलाईनवर प्रश्न विचारतात. तर डॉक्टर बाबासाहेबांच्या सगळ्या घटना जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्याला माहित असायला पाहिजे. त्यानंतर योग्य जोड्या लावा. गेल्या वर्षी कंबाईन पूर्वला प्रश्न होता, समाज आणि इसवी सन यांच्या जोड्या लावा. हा प्रश्न तुम्हाला त्याच धर्तीवर टाकलाय, समाज आणि त्यातले सदस्य बऱ्याचशा मुलांना लक्षात राहत नाहीत. ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज आणि मग तुम्हाला मेंबर दिलेत. आता सगळ्यात महत्वाचं ब्राह्मो समाज, ताराचंद चक्रवर्ती, केशवचंद्र सेन आणि देवेंद्रनाथ टागोर कुणाचे सदस्य आहेत, ब्राह्मो समाज. आर्य समाज स्वामी श्रद्धानंद, लाला हंसराज, लाला लजपतराय. प्रार्थना समाज रानडे, भांडारकर, आत्माराम पांडुरंग तरखडकर. सत्यशोधक समाज शिवराम रामजी गोले, कृष्णराव भालेकर, तानुबाई बिर्जे. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ सगळ्यात महत्वाचं 3, 4, 1, 2. तर 3, 4, 1, 2 असलेला पर्याय आपल्याला इथं सांगता येतो. आणि गेल्या वर्षी कंबाईनला प्रश्न कसा होता, जोड्या लावा. ब्राह्मो समाज 1828, आर्य समाज 1875, प्रार्थना समाज 1867, त्यानंतर सत्यशोधक समाज 1873. आणि मग आता सदस्य पण विचारू शकतील मग, नाही का. तर अशा पद्धतीने हा प्रश्न विचारलाय की जे गेल्या वर्षीच्या पेपरला समोर ठेवूनच प्रश्न काढले त्या एरियावर प्रश्न विचारायचा प्रयत्न आहे. तर असा पण प्रश्न बनू शकतो, सदस्य महत्वाचे माहिती असू द्या.
त्यानंतर खालीलपैकी कोणत्या संस्थेने बडोदा येथील राजे मल्हारराव गायकवाड यांना कायदेशीर व आर्थिक मदत केली होती? तर कायदेशीर व आर्थिक मदत केली होती कोणी? तर बॉम्बे असोसिएशन, सत्याग्रह सभा, पीपल्स युनियन, पुणा सार्वजनिक सभा. तर उत्तर पुणा सार्वजनिक सभा आहे, कारण पुणा सार्वजनिक सभेमध्ये बऱ्यापैकी सदस्य कोण होते? वकील होते. एका व्यक्तीवर इंग्रजांचा अधिकारी होता, त्याच्यावर विष प्रयोग केला असा आरोप होता मल्हारराव गायकवाड यांच्यावर. पण मल्हारराव गायकवाड यांना कायदेशीर सहकार्य सार्वजनिक सभेने केलं होतं, ज्या सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 ला झाली होती, लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यामुळे सार्वजनिक सभा हे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारी, काय सनदशीर मार्गाने मांडणारी पहिली संघटना होती. आणि त्या सार्वजनिक सभेमध्ये ग व जोशी प्रमुख नेतृत्व होते, लक्षात ठेवा. त्यांच्या माध्यमातून सार्वजनिक सभा काम करायची. पण सगळ्यात महत्त्वाचं, राजे मल्हारराव गायकवाड यांच्यावर विषप्रयोगाचा जो आरोप होता का, त्यांना कायदेशीर सहकार्य पुन्हा सार्वजनिक सभेने केलेलं आपल्याला दिसतं, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपले हे 12 प्रश्न. तर आपले 2 पुस्तकं लक्षात ठेवा, समाज सुधारक आणि PYQ. या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला अभ्यास करायला एक दिशा मिळेल. हे दोन्ही पुस्तकं तुमच्या जवळच्या बुक स्टोअरवर उपलब्ध आहेत, तर तुम्ही ते तिथून घेऊ शकता, लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने आपलं आजचं लेक्चर होतं. ह्या लेक्चरमध्ये दिलेले सगळे प्रश्न व्यवस्थित बघा, त्या प्रश्नाचं विश्लेषण व्यवस्थित बघा. आणि आपलं टेलिग्राम चॅनल आहे का, हिस्ट्री 188, या हिस्ट्री 188 टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला याची PDF टाकतो. ती PDF डाउनलोड करा आणि त्याच्यात तिथंच माहिती लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला त्या PDF नंतर रिव्हिजन करायला काय जाईल, सोपं जाईल. तर आपली सगळी PDF तुम्हाला याच्यावर भेटून जाईल. हिस्ट्री 188 हा टेलिग्राम चॅनल, त्याच्यावरती दिली, तिथं तुम्हाला टाकलेले आहे, ते प्रिंट काढा तुम्ही, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे लेक्चर आवडलं तर नक्की लाईक करा, नक्की कमेंट करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हे लेक्चर नक्की पोहोचवा. पुढचं लेक्चर घेऊन भेटूया लगेच. तोपर्यंत धन्यवाद.